खरं तर लोकशाही चॅनलचं सर्व संपादकांचं, सर्व त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व टीमचं मी आभार व्यक्त करतो. माझे मित्र बडे यांनी मला परवा सांगितलं की असा कार्यक्रम ठेवला आपण मराठवाड्यावर. खरं तर मराठवाड्यावर माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांनी बरेचसे वक्तव्य केलेलं आहे. पण एक सांगतो, मराठवाडा बघितलं तर ही खऱ्या अर्थानं उपजाऊ भूमी आहे. 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं निजामामुळं. त्या काळातला अजूनही आम्ही निजाम मुक्त नाहीये. जे आमच्यावर पगडा आहे मराठवाड्यावर तो निजामाचा आहेच. शेवटी इथलं कल्चर निजामशाहीतलं कल्चर आहे. आणि बऱ्याचशा वेळेस आजही पाहिलं तर 10 वर्षापूर्वीचा मराठवाडा आणि आताचा मराठवाडा, आता बऱ्याच जणांनी चर्चा केली, तीची चर्चा मी करणं योग्य नाही. आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये 10 वर्षानंतर जो बदल आला त्याच्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा फार मोठा वाटा आहे, ते विसरता कामा नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी ज्या पद्धतीने या मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं जी बेरोजगारी होती, जी शेतीमधून उत्पन्न व्हायचं नाही, अशासाठी ज्या ज्या योजना त्यांनी आणल्या त्या योजनेलाही बराच फरक 10 वर्षानंतर आता दिसतोय. आज शेंद्रा जे आपण ज्या विभागात आहे, शेंद्रा परिसर हा फक्त गोपीनाथ मुंडेंच्या खरं तर कामामुळे आलेला आहे. आणि गोपीनाथ मुंडेंनी शेंद्रामुळे इथं इंडस्ट्री आली. म्हणजे खरं तर वाट इंडस्ट्रीसाठी मुंडेंनी दिली. आणि निश्चितपणे या मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांनी फार मोठा वाटा उचललेला होता. आणि तेव्हापासनं 10 वर्षानंतर देवेंद्रजींनी या मराठवाड्यावर नजर टाकली. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते पाणलोट प्रकरण असो का वॉटर ग्रीड असो किंवा इथल्या औद्योगिक वसाहती असो, म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त वसाहती या काळात आल्या. आणि निश्चितपणे एक मोठी भरारी 10 वर्षानंतर मराठवाड्याची होते. आत्ताच मी विधान परिषदेचा सदस्य झालो. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आता हब बनवण्याचं एक विचार मराठवाड्याच्या या भूमीत आमचा आहे. म्हणजे मी आमदार झाल्यापासून नेमकं मराठवाड्यात करायचं काय काम, तर एक सांगतो, मराठवाड्यामधले काही भाग कापसासाठी खूप उत्पन्न आहे, मराठवाड्यातल्या काही भागात हळदीचं उत्पन्न आहे, मराठवाड्यातल्या काही भागात अद्रकीचं उत्पन्न आहे. आणि ह्या सर्व गोष्टी पाहता मका आमच्याकडे जास्त पिकतो आणि मक्याचं उत्पन्न खूप आहे. आणि त्यामुळे ही खऱ्या अर्थानं चांगली समृद्ध अशी मराठवाड्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि वॉटर ग्रीड जर आमचं पूर्ण झालं तर निश्चित मराठवाड्याचं कायापालट होणार आहे. आणि वॉटर ग्रीडची वाट पाहत होतो. मधल्या उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, त्यांनी वॉटर ग्रीडची कार्यक्रमच थांबवून दिला होता. आणि वॉटर ग्रीड स्टॉप केल्यामुळं वॉटर ग्रीडची गतिमानता कामाची कमी झाली. परंतु आता परत देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. पहिलं जर काही काम हातात घेतलं असेल तर त्यांनी वॉटर ग्रीडचं काम हातात घेतलं. कोकणातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला कसं मिळेल त्याचीही योजना त्यांच्याकडे आहे. म्हणजे सांगण्यासारखं भरपूर काही आहे. परंतु आता इतकी चर्चा त्याच्यावर झाल्यामुळं मी तेच ते करणं, परंतु मी या मराठवाड्याला एक करताय. जशी औद्योगिक नगरी आहे मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर, तशी हे ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहराच्या इतक्या पवित्र पाऊलखुणा आहे. म्हणजे आमच्याकडं भावसिंगपूर आहे, आमचे हे 52 दरवाजाचं गाव आहे. आणि प्रसिद्ध असं 52 दरवाजाचं गाव असल्यामुळे इथं दिल्ली गेट आहे, कटकट गेट आहे, इथं काळा दरवाजा आहे. इथं सर्व मोठ्या 52 दरवाजांचं गाव असल्यामुळं वेगवेगळ्या ऐतिहासिक पाऊलखुणा इथं आहे. आणि इथं खऱ्या अर्थानं शहाजी महाराजांची गडी आहे. म्हणजे महाराजांचं खरं गाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं गाव वेरूळ आहे. आज वेरूळची अवस्था 10 वर्षात खरं जर सुधारायची असती तर आतापर्यंत बऱ्याच जणांनी सुधारवली असती, परंतु आता चालना मिळाली. आणि म्हणूनच
ही दख्खनची भूमी आहे. ही दख्खनच्या भूमीमध्ये औरंगजेबाला मातीत गाडणारी आमची माणसं आहे. म्हणजे औरंगजेबाची कबरीचा इतिहास इथं चालतो. पण ज्यांनी औरंगजेबला इथं गाडलं त्यांचा इतिहास कोणी बोलत नाही. आणि त्यामुळे मी आमदार झाल्यावर पहिल्या वेळेस ठरवलं, या दख्खनच्या भूमीमध्ये ज्यांनी औरंगजेबाला गाडलं त्या संताजी घोरपडे, धनाजी, ताराराणी यांचा इतिहास इथं या देशामधील जनमानसाला कळायला पाहिजे. आणि निश्चितपणे एक छत्रपती संभाजी महाराजांचं विशाल स्मारक इथं मागणी आम्ही केली. जवळपास आम्ही 50 एकर जागा मी मागतोय या विशाल स्मारकासाठी, की जे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला खरं तर प्रेरणादायी ठरेल, दीपस्तंभ ठरेल. आम्ही शेवटी आज खऱ्या अर्थानं आमची प्रेरणा चेतना अशीच महापराक्रमी व्यक्ती आहेत. आणि त्यामुळे आता इम्तियाज जलीलनी गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याला विरोध केला होता. पण आता त्यांना काय माहिती बिचारांना, त्यांना आता त्या हे बघा, आमच्या संस्कृतीत जे आहे आम्ही चेतना महापुरुषांच्या पासून घेतो, संतांपासून घेतो. साधू संतांची आमची चेतना आहे, महापुरुषांची चेतना आहे. आणि आमचं खरं तर चेतना ही पुतळ्यांच्या पासूनच आहे. आणि यामुळे आम्ही स्मारक हे आमच्या चेतना राहिलेल्या आहे. यांना चेतनाविषयी, प्रेरणाविषयी काहीच माहिती नाहीये. कारण यांनी एकमेकाला इथल्या खरं मोगलाईनं ते एकमेकाला मारूनच राज्य केलेलं आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांचं खऱ्या अर्थानं चेतना, भावी मागच्या पिढीच्या चेतना, प्रेरणा घेऊन आमची पिढी काम करत असते. आणि त्यामुळे निश्चित छत्रपती संभाजी महाराजांचं एक भव्य स्मारक इथे करतो. पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं झालं तर देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्याप्रमाणे पाण्याबद्दल 1600 कोटी रुपये देण्याचं काम केलं, मध्ये ही योजना बंद पाडली होती. म्हणजे आता खरंच जर डिबेट असतं तर मी बरेच उत्तर देऊ शकलो असतो, परंतु आता माझे ज्येष्ठ नेते होते मी म्हणून काही जास्त बोललो नाही. परंतु यांनी 6 वर्षात मार्गदर्शन केलं, काम नाही केलं. काम फक्त महायुती सरकारनं केलं. आणि मराठवाडा बदलतोय. बदलता चेहरा मराठवाड्याच्या येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला दिसून येईल की निश्चितपणे हा मोठं इम्पोर्ट एक्सपोर्टचं हब हे होईल. आणि निश्चितपणे ऐतिहासिक मधली सगळ्यात मोठी वास्तू म्हणजे ही संभाजी महाराजांचं एवढं भव्य स्मारक होईल की बीबी का मकबरा पाहणारे जाणारे लोक पहिले संभाजी महाराजांचं स्मारक पाहतील, ही यावेळेस भावना ठेवतो. निश्चित भरपूर काम करायचंय. आत्ताच 1 महिनाही झाला नाही मला आमदार होऊन, अजून प्रवास चालू आहे. निश्चित मराठवाडा समृद्धीकडे नेण्याचं संकल्प आखलेला आहे. त्याच्यात आपली साथ लोकशाहीची फार उपयोगी पडणार आहे. निश्चितपणे जे काही चांगलं करतो त्याला प्रकट करा, जे काही चुकतं हळूच कानात सांगा. धन्यवाद. मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित लीडकॉम, स्थापना 1974. असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी. ज्योतिष वास्तु संस्थान, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी. बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब, संस्कारों से आधुनिकता तक. गादिया ग्रुप, एक विश्वसनीय नाव. डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.